Welcome all of you for our today's lecture, Standard 5th English. Dear students, see, in our previous lecture we have studied our new topic. Name of our topic was Know Your Body. Means we learn all about our body. And in that lecture, we have completed our 5 parts of our body. We know new things about these body parts. ओके, 5 शारीरिक अवयवांविषयी आपण मागच्या तासाला माहिती पाहिली आणि त्या पुढील अवयवांची जी माहिती आहे ती आज आपण आजच्या तासामध्ये पाहणार आहोत. अंडरस्टूड? गॉट इट? चला तर मग आता आपण सुरू करूयात. ठीक आहे? ओके, लेट्स स्टार्ट. तर पहा, द बॉडी रिपेअर्स इटसेल्फ. रिपेअर्स म्हणजे दुरुस्त करणे. ओके, रिपेअर म्हणजे माहिती तुम्हाला. इफ द स्किन इज कट ऑर इंजर्ड. इंजर्ड म्हणजे जखम होणे. इंजर्ड म्हणजे काय? जखम होणे. ओके, इंजर्ड, ब्लड स्टार्ट्स फ्लोइंग आफ्टर a little while it clots. Clots means what? आता ब्लड म्हणजे माहितीये तुम्हाला रक्त. आपल्या शरीरातील कुठल्याही जागेवर जर जखम झाली, आपल्याला काहीतरी लागलं की लगेच तिथून रक्त वाहत असतं पहा. आणि हे रक्त काही वेळानंतर काय होते? गोठते. रक्त वाहण्याची जी प्रक्रिया असते ती थांबते. स्कॅब मीन्स व्हॉट? SKAB. आणि हे रक्त जिथं वाहत आहे त्या ठिकाणी काही दिवसानंतर, काही वेळेनंतर किंवा दुसऱ्या दिवशी तिथे एक प्रकारची पहा, आपण मराठीतून म्हणतो खपली तयार होते. काय तयार होते? खपली. आफ्टर अ फ्यू डेज द स्कॅब फॉल्स ऑफ अँड देर इज न्यू स्किन अंडर द स्कॅब. लक्षात आलं? पहा, आपल्या शरीरातील प्रत्येक पार्टला अशा प्रकारची रचना केलेली आहे की जरी त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झाला, काही नुकसान झालं, अगदी बारीक बारीक काही गोष्टी घडून आल्या समजा या शरीरासोबत ज्या नको आहेत, त्या जर घडल्या तर त्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत तर त्या आपोआप दुरुस्त होतात. अशी रचना या शरीरातील प्रत्येक पार्टची केलेली आहे. मग ही रचना कशी केलेली आहे? तर इथे एक उदाहरण त्यांनी दिलं. उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं. स्किन म्हणजे त्वचा. द बॉडी रिपेअर्स इटसेल्फ. आपलं शरीर स्वतःची दुरुस्ती करते. आता हे कसं करते? इफ द स्किन इज कट. जर समजा आपल्या शरीराला कुठेतरी इजा झाली, काहीतरी चाकू लागला किंवा काही धारदार वस्तू लागली आणि तिथे एक चिर पडली असेल, तर चिर पडल्याबरोबर तिथून काय होतं? रक्त व्हायला लागतं. जखम होते आणि रक्त वाहणं सुरू होतं. ब्लड स्टार्ट्स फ्लोईंग. रक्त वाहतं, परंतु हे रक्त कंटिन्यू वाहू देत नाही आपण. लगेच इथे काहीतरी लावतो, एकतर पाण्याखाली धुतो, स्वच्छ करतो, डेटॉल लावून साफ करतो आणि त्यानंतर मग तिथे हळद म्हणा किंवा एखादी ट्यूब असेल घरामध्ये, ती ट्यूब लावतो आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने पाहिलं की रक्त काय झालेलं असतं? थांबलेलं असतं. बरोबर? हे रक्त वाहतं परंतु थोड्या वेळाने थांबतं. कसं थांबतं हे रक्त? तर आपण ते नळाखाली धरतो. पाण्याखाली धरल्यामुळे त्या रक्ताचा संबंध थंड पाण्याशी येतो आणि थंड पाण्याशी आल्यामुळे ते रक्त जे आहे ते त्या ठिकाणी गोठतं. बरोबर? आणि रक्त गोठल्यामुळे शरीराच्या बाहेर रक्त पडण्याची जी प्रक्रिया आहे ती तिथे थांबते. रक्त वाहतं का? तर ते पातळ असतं म्हणून वाहतं. आणि गोठल्यामुळे त्याला तिथे काय निर्माण होते? एक प्रकारची रक्त वाहण्याची जी प्रक्रिया आहे ते गोठल्यामुळे ते थांबवलं जातं. ठीक आहे? आणि मग जिथे रक्त गोठतं त्या ठिकाणी 1 दिवसांनी म्हणा, 2 दिवसांनी आपण तिथे काहीतरी लावत असतो, तेल लावतो किंवा काहीतरी लावतो, तर तिथे एक खपली सारखा पार्ट तयार होतो, ज्याला आपण खपली असे म्हणतो. त्याच्यावर एक नवीन अशा प्रकारची, म्हणजे ते रक्त आणि आपली त्वचा मिळून एक खपली, स्कॅब त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, स्कॅब. ती खपली त्या ठिकाणी तयार होते. आणि यावर आपण जर तेल लावलं किंवा मलमपट्टी वगैरे केली तर काही दिवसानंतर ज्यावेळेस आपल्याला लागतं त्यावेळेस ती जखम आपल्याला त्रास देत असते, ती दुखत असते. परंतु काही वेळानंतर त्याच्यावर आपण मलमपट्टी करतो तेव्हा त्याचं जे दुखणं आहे ते दुखणं सुद्धा थांबतं.
त्याची आग जी आहे ती आग सुद्धा कमी होते, रक्त सुद्धा वाहायचं थांबतं. ठीक आहे, म्हणजे हे सगळे ज्या गोष्टी लागल्यामुळे झाल्या त्या सगळ्या थांबतात. आणि काही 1-2-3 दिवसानंतर, 3-4 दिवसानंतर त्या खपलीला आपण कंटिन्यू तेल लावलं किंवा त्याच्यावर मलमपट्टी वगैरे केली तर ती खपली सुद्धा काही दिवसानंतर काय होते, वरची जी स्किन आहे, खपली ज्याला आपण म्हणतो, तर ती खपली पडून जाते. आणि ती खपली पडल्यानंतर असं लक्षात येतं की खालची जी त्वचा आहे, जिथे थोडंसं चिरलं गेलेलं होतं, ती चिरलेला भाग जो आहे तो पूर्णपणे असा जुळून आलेला आहे आणि नवीन त्वचा त्या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजे हे सगळं कुणी बाहेरच्यांनी केलं का? नाही. तर आपल्या स्किन मध्येच अशी प्रक्रिया आहे की त्याच्यामध्ये जरी चीर पडली एकमेकापासून, जरी ती त्वचा दुभंगली, तरी ती आपसामध्ये पुन्हा जुळून येते. लक्षात आलं? आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटले द बॉडी रिपेअर्स इटसेल्फ. स्वतःची दुरुस्ती आपलं शरीर करत असतं. सो दिस इज व्हेरी गुड थिंग अबाउट अवर बॉडी. देर इज न्यू स्किन अंडर द स्कॅब. या खपलीखाली नवीन त्वचा तुम्हाला दिसेल आणि ती पण जखम पूर्ण जुळून आलेल्या स्थितीत. लक्षात आलं? सी, लास्ट 2 पार्ट्स आर रिमेनिंग. 7 पिक्चर्स हिअर. या 7व्या याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे पहा. चौकोन दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी. कीप युअर फिंगर ऑन द लाईन. आय एम गोइंग टू रीड. The air from our sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. Okay. When we cough, the air from our cough travels at about 95 kilometers per hour. Sneeze means what? SNEEZE. Sneeze. Sneeze करणे म्हणजे काय? तर स्नीज म्हणजे शिंकणे. And cough means what? cough म्हणजे खोकला. cough म्हणजे खोकला. पहा. The air from our sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. काय गोष्ट आहे बघा. आपल्याला माहिती होतं का तुम्हाला? आपण थोडीशी सर्दी झाली की आपल्याला नाकातून पाणी गळतं, शिंका यायला लागतात आणि मग 1-2 दिवस दुसऱ्या दिवशी वगैरे लगेच आपल्याला खोकला सुद्धा सुरू होतो. किंवा काहींना पहिल्यांदा खोकला सुरू होतो आणि नंतर मग सर्दी होते. तर ज्या वेळेस आपल्या नाकातून पाणी गळत असतं किंवा शिंका येतात आपल्याला सारख्या, मग त्या शिंकेच्या माध्यमातून अगदी आपण खूप जोरात शिंकत असतो. ठीक आहे. मग शिंकत असतानाची जी हवा आपल्या नाकातून तोंडातून बाहेर पडते, तर त्या हवेची गती या ठिकाणी सांगितलेली. आपल्या नाका तोंडातून बाहेर पडलेली ही जी हवा आहे त्याचा जो स्पीड आहे, तो स्पीड आहे, शिंकल्यानंतरचा जो स्पीड आहे तो सांगितलेला आहे 160 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एका तासाला ही हवा 160 किलोमीटर लांब पर्यंत जाऊ शकते. इतकी गती त्या तोंडा आणि नाकावाटे बाहेर पडलेल्या हवेमध्ये असते. आणि म्हणूनच आपल्याला सांगितलं जातं पहा, खूप पूर्वीपासून, लहानपणापासून आपल्याला सांगतात की खोकताना आणि शिंकताना आपण तोंडाला रुमालाने किंवा हाताने काय केलं पाहिजे, झाकलं पाहिजे. त्याशिवाय आपण शिंकणे आणि खोकणे असभ्य असं लक्षण आहे. आणि आता सध्या तर कोरोनामुळे तर हे कंपल्शनच केलेले की आपण कुठल्याही, जरी काही आपल्या जवळ नसलं तरी आपण किमान असा खांदा जो आहे तो आपला, हा जो पार्ट आहे तो पार्ट आपण आडवा लावून खोकलं पाहिजे आणि शिंकलं पाहिजे. पहा, आता हे झालं शिंकण्याच्या बाबतीत. आणि जर आपण खोकत असू तर खोकत असताना आपल्या तोंडातून हवा बाहेर पडते पहा, तर त्या ज्या हवेची जी स्पीड आहे, गती जी आहे पहा, when we cough, that air from our cough travels at about 95 kilometers per hour. किती किलोमीटर? 95. पहा, शिंकण्याचा जो स्पीड आहे, शिंकण्याच्या माध्यमातून बाहेर पडणारी जी हवा आहे ती 160 किलोमीटर पर आवर बाहेर स्पीडनी जाते. तर खोकत असतानाची जी हवा आहे ती 95 किलोमीटर पर आवर अशी ती या गतीने ती वाहत असते. आणि म्हणूनच आपल्याला जो त्रास होतोय, आणि ही हवा नुसती बाहेर जाते असं नाही, तर ती दुसऱ्यांना सुद्धा इन्फेक्ट करत असते. त्याचा संसर्ग दुसऱ्यांना होत असतो. आणि तो संसर्ग होऊ नये, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? खोकताना आणि शिंकताना आपण रुमाल धरला पाहिजे.
ठीक आहे. ओके, सी लास्ट वन, 8th पिक्चर इज देअर. इन दिस पिक्चर यू कॅन सी, तिथे तुम्हाला दिसतंय पहा, हाडाचंच चित्र दाखवलेले आणि त्या हाडाभोवती काहीतरी दिसते. मग काय आहे ते पहा. अ ब्रोकन बोन grows again and repairs itself. Doctors use a plaster cast to help it grow properly. ते हाड जे आहे ते हाड तुम्हाला असं मध्ये चिरलेलं दिसतंय. म्हणजे हाडाला काय झालेलं आहे, चीर पडलेली आहे. कदाचित चुकून आपला पाय घसरून पडतो किंवा गाडीवरून पडलो किंवा काय झालं तर काय होतं, काय म्हटलं जातं, फ्रॅक्चर झाले म्हणतात. पहा, फ्रॅक्चर म्हणजे काय, तर शरीरातील कुठला तरी एक हाड असं आहे की त्या हाडाला क्रॅक गेला आहे, चीर पडली किंवा त्या हाडाचे एकतर चीर पडली किंवा त्याचे 2 भाग झाले असतील. बहुतेक वेळेस चीर पडते, लगेच एकदम 2 भाग होत नाहीत. खूप जोरात जर आपण पडलो, खूप जोराचा जर आपल्याला फटका बसला असेल तरच हाड तुटणं वगैरे अशी प्रक्रिया होते. परंतु इथे चित्रात जसं दाखवलंय की ते हाड थोडंसं चिरलंय. मग आता हाड चिरलंय, हाड तुम्हाला माहितीये कसं असतं, पण हे हाड सुद्धा आपण स्किन चिरलेली जुळलेली पाहिली. मग हे हाड सुद्धा जुळून येतं. काय म्हटलंय पहा, अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. जसं स्किन जुळून येतं तसंच हे हाड चिरलेलं सुद्धा ते आपसामध्ये पुन्हा जुळून येतं. ती चीर नष्ट होते आणि ते पुन्हा एक होतं. मग यासाठी काय केलं जातं तुम्हाला माहितीये, फ्रॅक्चर झालं की तुम्ही पाहिलं असेल की प्लास्टर लावलं जातं आणि हे प्लास्टर जवळजवळ 1.25 महिने त्याला हालचाल कुठल्याही प्रकारची, ज्या फ्रॅक्चरच्या जागेची कुठल्याही प्रकारची हालचाल होऊ नये यासाठी ते फ्रॅक्चर पूर्ण कव्हर केलं जातं. त्याला प्लास्टर लावतात आणि त्याची हालचाल होऊ नये म्हणून एका ठिकाणी त्याची हालचाल होऊ नये या पद्धतीने तुम्ही तुमचा शरीराची काळजी घ्या असं आपल्याला सांगितलं जातं. कदाचित बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की जर हाताचा फ्रॅक्चर असेल तर त्याला प्लास्टर लावतात आणि गळ्यामध्ये अडकून देतात तो हात. का, तर तो हात असा खाली सोडला की ते पूर्ण वजन त्या हातावर पडेल आणि मग ते हाड जुळून यायला त्रासदायक ठरेल ना ती गोष्ट. वजन पडल्यावर ते जुळून येईल का, नाही. आणि म्हणून मग काय केलं जातं, ते असं गळ्यात अडकवलं जातं जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये. आणि तसंच पायाला किंवा इतरत्र कुठे इजा झाली तरी तसंच केलं जातं. अंडरस्टूड. मग काय केलं जातं, डॉक्टर्स यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. प्लास्टर कास्ट म्हणजे साच्याचे मलमपट्टी, त्यालाच प्लास्टर असे म्हणतो. प्लास्टर कास्ट, STR प्लास्टर, तुम्हाला माहितीये प्लास्टर केलं जातं. आता या ठिकाणी प्लास्टर कास्ट म्हणजे काय, तर साच्याची मलमपट्टी. साच्याची एक विशिष्ट प्रकारचा साचा असतो, ज्या साच्याच्या मध्ये मलमपट्टी लावून तो साचा आपल्याला फिट केला जातो. ओके, अंडरस्टूड. सो मोडलेले हाड पुन्हा वाढते व स्वतःचे जे नुकसान आहे ते भरून काढते आणि स्वतःच दुरुस्त होते. तर अशा या पद्धतीने आपल्या शरीरातील काही महत्वाच्या भागांचीच इथं फक्त माहिती दिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला समजावं की आपलं शरीर जे आहे ते कसं देवाणी बनवलेलं आहे. इट इज अ वंडरफुल गिफ्ट फॉर अस फ्रॉम अवर गॉड. सो यू जस्ट केअर इट, यू जस्ट लव इट, यू शुड लव युअर बॉडी, यू शुड टेक केअर ऑफ युअर बॉडी. इट इज अ वंडरफुल गिफ्ट. आपलं शरीर म्हणजे एक अद्भुत अशा प्रकारची देण आहे आपल्याला निसर्ग आणि या देवाकडून मिळालेली. आणि ही देणगी जी आहे त्याची काळजी करणं हे आपलं कर्तव्य आहे. का, तर आपलं शरीराचं रक्षण जर आपण केलं तर ते शरीर आपलं रक्षण करेल, शरीर आपल्याला साथ देईल. जर तुम्हीच शरीराची तुमच्या काळजी नाही घेतली तर शरीर तुमची काळजी घेईल का, शरीर तुमचं संरक्षण नीट करू शकेल का, बरोबर आहे की नाही. अंडरस्टूड. एक हे आहे पहा इंग्रजीमध्ये, अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. जर तंदुरुस्त शरीर असेल, जे शरीर तंदुरुस्त असतं त्याच शरीरामधील जे मन आहे ते अगदी सक्षमपणे काम करत असतं. शरीर दुर्बल आहे, शारीरिक दृष्टीने एखादा मनुष्य जर ग्रासलेला आहे तर तो मानसिक दृष्टीने सुद्धा सक्षम, त्याचं मनोबल पक्क असणं, तो त्याची मनशक्ती एकदम परफेक्ट असणं शक्य नाही. शारीरिक त्रासाचा परिणाम मनावर निश्चित होतो, त्याचं मनोबल सुद्धा खचतं.
म्हणून आपण आपलं शरीर निरोगी ठेवलं, निरोगी शरीरातच निरोगी मनाचा वास असतो, हेच आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवायचं आणि आपल्या शरीराची काळजी घ्यायची. अंडरस्टूड? सो स्टुडंट्स, सी हिअर नाव we have just completed our activity of this topic which was given on page number 58. Now let's start our next activity related for this topic. What is it? It is on page number 59. Just see there. All of you have your books, so open your textbook on page number 59. Understood? Okay. See here. I am going to read. Just see here. Second activity. Listen carefully. Read and remember. लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा. लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा. आपण या टॉपिक मध्ये काय पाहिलंय? नो युअर बॉडी. आपल्या बॉडी म्हणजे आपल्या शरीराविषयीची आपण माहिती मिळवली. मग इथं काय सांगितलंय त्यांनी? त्याच्याशीच रिलेटेड ऍक्टिव्हिटी आहे. ती काय सांगितलेली आहे? लक्षपूर्वक ऐकायची आहे, वाचायची आहे आणि लक्षात ठेवायची. म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळ्या रंगांमध्ये काही स्ट्रीप्स दिसत आहेत आणि त्यामध्ये अत्यंत काही महत्वपूर्ण अशी वाक्य सुद्धा दिलेली आहेत चित्रांसह. खूपच सुंदर अशा प्रकारे त्याची रचना केलेली आहे. ती पाहताच क्षणी काय माहिती दिलेली असेल असं आपलं मन लगेच ते वाचण्यासाठी आकर्षित होतं. पहा, लक्षात आलं? सो दिस ऍक्टिव्हिटी इज ऑल्सो व्हेरी नाईस अँड व्हेरी गुड. द थिंग्स वी शुड फॉलो फॉर गुड हेल्थ अँड हायजीन. What is given here? In this second activity, here we have to learn the things which are very important, which are very must for our good health and hygiene. अशा काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्या आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या शारीरिक स्वच्छतेसाठी खूप महत्वाच्या आहेत, ज्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत. यू हॅव टू फॉलो दिस ऑल थिंग्स. अंडरस्टूड? ओके. नाउ वी विल रीड फर्स्ट वन बाय वन अँड वी विल लर्न व्हॉट इज गिवन हिअर. सो जस्ट सी into your textbook, dear students. First one I am going to read. Here in this first strip you can see one woman is there. She is saying something. What is she saying? She is saying, see, I think she is a teacher. Our body is so wonderful. We must take care of our body. What is she saying? Just learn new word. Wonderful. New word. Wonderful. अद्भुत. अद्भुत. Wonderful means अद्भुत. We must take care of our body. Take care म्हणजे काय? काळजी घेणे, टिंबटिंबाची काळजी घेणे. We must take care म्हणजे टिंबटिंबाची काळजी घेणे. पहा काय सांगितलेलं. पहा, आपलं शरीर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीच्या तासाला किंवा या आता जे तास त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं तुम्हाला की हे शरीर म्हणजे ईश्वराकडनं, या निसर्गाकडनं मिळालेली एक अद्भुत अशा प्रकारची देणगी आहे की जी देणगी केवळ आणि केवळ ईश्वराकडूनच आपल्याला मिळू शकते. आपण स्वतः कुठलीच गोष्ट यातली तयार करू शकत नाही. तर ही जी अद्भुत देणगी आपल्याला मिळालेली आहे, त्या मिळालेल्या अद्भुत देणगीची आपण काळजीही घेतलीच पाहिजे. मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितले, वी मस्ट टेक केअर ऑफ अवर बॉडी. इट इज वंडरफुल गिफ्ट. नो वन कॅन गिव्ह अस दिस गिफ्ट इन्स्टेड ऑफ गॉड. अंडरस्टूड? This is God's gift for all of us. So we must take care of our body. Got it? लक्षात आलं? Yes, nice. See second one. We should eat well at regular times. तिथं घड्याळ दिसते आणि घड्याळ दाखवून त्यांनी काय महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. We should eat well. ईट म्हणजे खाणे, वेल म्हणजे छान, चांगलं,
जे आपल्या शरीरासाठी छान आहे, चांगलं आहे, तेच आपण खाल्लं पाहिजे ऍट रेग्युलर टाइम्स. परंतु कधी अगदी रेग्युलर नियमित वेळेनुसार आपण आपला आहार घेतला पाहिजे. म्हणजे आपलं दररोजचं जेवणाच्या ज्या वेळा आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. योग्य वेळा जर आपण पाळल्या तर शरीराची वाढ निश्चित होते, योग्य पद्धतीने होते आणि कुठल्याही प्रकारचा आजार आपल्याला उद्भवणार नाही. शरीर निरोगी असेल तरच आपलं मन प्रसन्न राहू शकतो, बरोबर. आणि हे शरीर तेव्हाच निरोगी राहील जेव्हा तुम्ही योग्य आहार योग्य वेळेत योग्य पद्धतीने घ्याल. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. वी शुड ईट वेल ऍट रेग्युलर टाइम्स. गॉट इट? नाईस, व्हेरी गुड. सी नेक्स्ट वन, थर्ड वन इज देअर. इथे तुम्हाला या स्ट्रिप मध्ये काही फ्रुट्स दिसत आहेत आणि फ्रुट्स सोबत एक वाक्य दिलेले. वी शुड ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. वी शुड ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. काय सांगितलेलं आहे? तुम्ही लहानपणापासून बऱ्याचदा तुमचे आई वडील, पालक म्हणा, तुमचे शिक्षक म्हणा, तुम्हाला सांगत असतात किंवा कधी डॉक्टरांकडे गेला असेल तर डॉक्टर सुद्धा तुम्हाला नेहमी सांगत असतात. काय सांगत असतात? वी शुड ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. तुम्ही फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स खाल्लं पाहिजे. म्हणजे आपण सर्वांनीच, तुम्ही म्हणजे तुम्हीच नव्हे तर आपण सर्वांनीच आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणात फळ आणि भाज्या यांचं जर सेवन आपण योग्य वेळेनुसार जर केलं, म्हणजे आपण फळं कधी खाल्ली पाहिजे आणि आपण जेवण कधी केलं पाहिजे याचे काही नियम आहेत, काही वेळा ठरवून दिलेल्या आहेत. त्या वेळेनुसार जर आपण जेवण घेतलं, जेवणामध्ये जर सगळ्या प्रकारच्या भाज्यांचा समावेश केला आणि सिझनेबल म्हणजे ऋतूनुसार वेगवेगळी फळं येतात. पहा, तुम्हाला आंबे 12ही महिने दिसत नाहीत. ऍपल 12 महिने दिसेल, परंतु आंबा दिसतो का 12 महिने? आंब्याच्या सीझन मध्येच तुम्हाला आंबे दिसतात. द्राक्षांचं ज्यावेळेस मौसम असेल तेव्हाच तुम्हाला द्राक्ष दिसतात. तर ज्या ज्या मौसम मध्ये जी जी फळं तुम्हाला बाजारात उपलब्ध असतात ती सर्व फळं तुम्ही खाल्ली पाहिजे. कारण त्या त्या वेळेला ती फळं आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात आणि त्यामुळेच त्यांची रचना त्या वेळेसच आपल्याला उपलब्ध होतात. आणि म्हणून सिझनेबल फळं, सगळ्या प्रकारची फळं आपण खाल्ली पाहिजे. सिझनेबल सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स, मौसमानुसार व्हेजिटेबल, मग फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, यांचं सेवन आपण केलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या घरी, बऱ्याच मुलांना सवय असते, पहा मला अमुक भाजी आवडत नाही, मला अमुक फळ आवडत नाही, मी हे नाही खाणार, ते नाही खाणार, असं तुम्ही तुमच्या आई वडिलांजवळ हट्ट करता, रुसता, आणि मग आई आपल्याला आपल्या आवडीची भाजी डब्यामध्ये करून देत असते. मग तसं न करता या सर्व गोष्टी आपल्या शरीराच्या वाढीसाठी, आपल्या मनाच्या वाढीसाठी, मनोबल पक्क होण्यासाठी, मानसिक आपलं जे शारीरिक वाढ आहे त्याच्यावरच मानसिक संतुलन किंवा मनोबल आपलं टिकून राहत असतं. आणि म्हणून आपण त्यांचं सेवन योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर अवर हेल्थ अँड हायजीन. वी शुड ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. सी नेक्स्ट, फोर्थ वन. एक तांब्या आणि तांब्यावर एक फुलपात्र असं झाकलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी स्ट्रीप आहे ती पाण्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगते. काय सांगितलेलं पहा, वी शुड ड्रिंक इनफ वॉटर. वी शुड ड्रिंक इनफ वॉटर. तुम्ही लहानपणापासून ऐकतच आलेला असाल विद्यार्थी मित्रांनो, वी शुड ड्रिंक इनफ वॉटर. आपण आपल्या शरीरासाठी आवश्यक इतकं पाणी पिलंच पाहिजे. जेवढं पाणी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे तेवढं पाणी आपण पिलंच पाहिजे, बरोबर आहे की नाही? वी शुड ड्रिंक म्हणजे काय? पिणे. मग काय ड्रिंक? वॉटर. वॉटर मीन्स पाणी. सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणं आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक गोष्ट असते, हे माहिती आहे. तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं जातं जेवताना कमी पाणी प्यायचं, जेवणापूर्वी अर्धा ते पाऊण तास पाणी पिऊन घ्यायचं आणि जेवण झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तासानंतर मग आपण पाणी पिऊ शकतो. पण जेवण करत असताना पूर्ण जेवण संपेपर्यंत आपण जर 1 ते 2च घोट पाणी पिलं तर आपल्या शरीरासाठी ते अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची गोष्ट आहे. याचं कारण काय? तर आपण जे काही जेवण घेतोय त्या जेवणाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी ही गोष्ट खूप आवश्यक आहे. जर आपण जेवण करत असताना खूप पाणी पिलो तर त्या जेवणाचं व्यवस्थित पचन होत नाही आणि जर जेवण व्यवस्थित पचत नसेल तर आपल्या शरीराला योग्य पोषक तत्व मिळत नाहीत. सो
फॉर धिस पर्पज वी शुड ड्रिंक इनफ वॉटर. अंडरस्टूड. जेव्हा जेवढं पाणी योग्य आहे, पुरेसं आहे, तेवढंच पाणी आपण पिलं पाहिजे. सी नेक्स्ट. वी शुड टेक इनफ एक्सरसाइज. इथे तुम्हाला चित्रामध्ये दोरी दाखवलेली आहे पहा. आणि दोरी आपण काय उपयोग आहे या दोरीचा? दोरी आपण खेळत असतो. दोरी खेळल्यामुळे आपली उंची वाढते, आपल्या संपूर्ण शरीराचा काय होतो? व्यायाम होतो, एक्सरसाइज होते. बरोबर आहे की नाही? सकाळी उठल्यावर आपण थोडा वेळ आपल्या शरीरासाठी द्यायला गरजेचं आहे. हाफ अवर फॉर अवर बॉडी. एव्हरी डे हाफ एन अवर फॉर अवर बॉडी यू शुड गिव्ह. आणि अर्ध्या तासामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, शरीराला आवश्यक अशा प्रकारचे व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून काय सांगितले पहा, वी शुड टेक इनफ एक्सरसाइज. पुरेसा व्यायाम. तुम्हाला जेवढं झेपतं, जेवढं योग्य वाटतं, तुमच्या आई वडिलांच्या मदतीने, त्यांच्या सल्ल्याने तुम्ही तो व्यायाम करणं गरजेचं आहे. यू शुड डू इनफ एक्सरसाइज पर डे. इट कीप्स युअर बॉडी हेल्दी. अंडरस्टूड? लक्षात आलं? ओके. सी नेक्स्ट. वी शुड गेट इनफ स्लीप. आता इनफ म्हणजे काय? इनफचा अर्थ आहे पुरेसं. इथं 3दा हा शब्द आलेला आहे, पण तुम्हाला तो अर्थ माहिती असेल म्हणून मी तो लिहिला नाही. ENOUGH. इनफ मीन्स पुरेसे. इनफ मीन्स पुरेसे. सी, वी शुड गेट इनफ स्लीप. इथे चित्रामध्ये तुम्हाला त्या स्ट्रीप मध्ये पिलो दाखवलेला आहे. पिलो मीन्स उशी. उशीचा वापर आपण झोपत असताना करतो पहा. सो काय म्हटलेलं आहे? वी शुड गेट इनफ स्लीप. आपण दररोज, मी तुम्हाला या आधीच्या तासालाही सांगितलेलं आहे, आपल्या शरीरासाठी दिवसभर आपलं शरीर काम करतं, थकतं. आणि थकल्यामुळे आपल्याला रात्री छान अशी झोप लागते ना, आपल्याला झोप घेणं खूप आवश्यक वाटतं. शरीर पुन्हा रिपेअर होतं झोपेच्या दरम्यान आणि दुसऱ्या दिवशी नवीन एनर्जीने आपण पुन्हा उठतो आणि पुढच्या कामाला आपण सुरुवात करतो. दररोज आपल्याला पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. वी शुड टेक इनफ स्लीप पर डे. पुरेशी म्हटले. मग ही पुरेशी झोप कुणासाठी 6 तास असू शकते, कुणासाठी 8 तास असू शकते. आता तुम्ही लहान आहात तर तुम्ही 8 ते 10 तास तुम्ही झोपू शकता लहान असल्यामुळे. पण जसजसं आपलं वय वाढतं तसतशी आपली झोप सुद्धा थोडी कमी कमी होत जाते. तर किमान 6 ते 7 किंवा 8 तास झोप आपल्याला प्रत्येकाला पुरेशी असते. आणि तेवढी झोप आपण घेणं गरजेचं आहे आपल्या हेल्थसाठी, हेल्थ अँड हायजीनसाठी. अंडरस्टूड? ओके. सी नेक्स्ट वन. वी शुड कीप अवर बॉडी अँड हेअर क्लीन. तिथे बादली दाखवलेली, त्या बादलीमध्ये पाणी दाखवलेले. पाण्याचा उपयोग आपण आपल्या स्वच्छतेसाठी करतो. मग ही स्वच्छता आपल्या शरीराची सुद्धा आहे. शरीर जितकं स्वच्छ तितकं आपलं मन स्वच्छ आणि तितकं आपलं जीवन स्वच्छ, तितकं आपण आनंदी जीवन जगू शकतो. अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी म्हटलेलं आहे पहा. मग ही साऊंड बॉडी कधी होईल? इफ वी कीप अवर बॉडी क्लीन. मग शारीरिक स्वच्छता खूप आवश्यक आहे. तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा वारंवार सांगितलं जातं पहा. वी शुड कीप अवर बॉडी अँड हेअर. फक्त बॉडी नाही सांगितलेलं, शरीर आणि आपले केस सुद्धा वारंवार स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. मग केसांची स्वच्छता आठवड्यातून किमान 2 वेळेस आपण केस धुतली पाहिजे. दररोज नियमितपणे स्वच्छ अशी आंघोळ केली पाहिजे. बरोबर? आणि मग अशा पद्धतीने आपण आपलं शरीर आणि केसांची स्वच्छता ठेवू शकतो. अँड दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर लाईफ. गॉट इट? ओके, नाईस. सी नेक्स्ट वन. वी शुड कट अवर नेल्स रेग्युलरली. काय केलं पाहिजे आपण? आपले जे नेल्स मीन्स नख. नेल्स म्हणजे नख. वी शुड कट अवर नेल्स रेग्युलरली. आपण आपली जी नख आहे ती रेग्युलरली कट केली पाहिजे. आपण आपली नख रेग्युलरली कट केली पाहिजे. मग कशी कट केली पाहिजे? तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही लहान आहात तर तुमची नख तुमचे आई वडील वगैरे कापत असतील, परंतु तर थोडेसे मोठे झाल्यानंतर तुम्हाला ते काम तुमचं स्वतःला करावं लागेल. नख जी आहेत ती आपल्या शरीराची जी हातांना 2 पायांना जी नख असतात ती वारंवार जर आपण कापली तरच आपण तंदुरुस्त राहू शकतो. जर ती वेळेवर कापली नाही गेली तर त्या नखांमध्ये घाण जमा होऊ शकते आणि ती घाण आपण जेवत असताना, आपण पाणी पित असताना, वेगवेगळे काम करत असताना ती आपल्या तोंडातून बाहेर शरीरामध्ये प्रवेश करू शकते आणि जे आपल्या शरीरासाठी योग्य नाही, त्रासदायक आहे. सो वी शुड कट अवर नेल्स रेग्युलरली. इथं नेल कटर पण दिलेला आहे. वी शुड कट अवर नेल्स रेग्युलरली. सी नेक्स्ट वन.
वी शुड कव्हर अवर माउथ वेन वी कफ अँड स्नीज. इथं रुमाल हँकरचिपचं चित्र दिसते आणि ते हँकरचिपचं महत्व तुम्हाला मी मागच्याही तासाला सांगितलं आणि आता सध्या कोरोनामुळे तर त्याचं महत्व खूपच वाढलेलं आहे. काय सांगितलेलं इथं? वी शुड कव्हर अवर माउथ वेन वी कफ अँड स्नीज. कफ म्हणजे खोकणे आणि स्नीज म्हणजे शिंकणे. वी शुड कव्हर, आपण आपलं तोंड झाकलं पाहिजे, रुमालाने झाकलं पाहिजे, हाताने नव्हे तर रुमालाने झाकलं पाहिजे. किंवा जेव्हा आपण खोकतो आणि शिंकतो त्यावेळेस आपण आपलं तोंड जे आहे ते झाकलं पाहिजे, जेणेकरून त्या तोंडातून बाहेर पडणारे, तोंड आणि नाकावाटे बाहेर पडणारी जी हवा आहे त्या हवेतून जे काही जंतू आहेत ते जास्त लांब पर्यंत न जाता ते तिथेच अडवले जातील आणि त्याच्यापासून इतरांना इजा होणार नाही, धोका पोहोचणार नाही. सो वी शुड कव्हर अवर माउथ. ओके, येस, नाईस. सी लास्ट वन. वी शुड वेअर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे. दररोज आपण आंघोळ करतो, सगळं काही करतो, परंतु हे सगळं करत असताना जर आपण आधीच्या दिवशी किंवा एकदा दोनदा वापरलेले कपडे पुन्हा जर घातले, तेच कपडे जे की आपण मातीत लोळलेलो आहोत, कुठं कुठं हिंडून फिरून आलो, तीच जर शिळी कपडे किंवा जी स्वच्छ केलेली नाहीयेत, धुतलेली नाहीयेत, अशी कपडे जर आपण घातली, मग काय होतं? तुमचं शरीर स्वच्छ करून उपयोग होणार आहे का? त्या कपड्यांवर असलेली जी धूळ आहे, त्यातून जे जंतू आहे, ते जंतूचा संसर्ग तुमच्या शरीराला होऊ शकतो. आणि म्हणून मग आपण दररोज आंघोळ केल्यानंतर धुतलेली स्वच्छ कपडेच घातली पाहिजेत. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. वी शुड वेअर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे. एक दिवस, एक आठवडा घालून चालणार नाही. पर डे, एव्हरी डे वी शुड वेअर क्लीन क्लोथ्स ओनली. स्वच्छ धुतलेली कपडेच आपण घातली पाहिजेत, हे आपल्याला यातून लक्षात येतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या पूर्ण टॉपिकमध्ये सर्व काही ज्या गोष्टी शिकलोत, दीज ऑल थिंग्स आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अवर गुड हेल्थ अँड हायजीन. सो यू शुड कीप दीज ऑल थिंग्स इन युअर माइंड. आय थिंक सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. खूप सोप्या भाषेमध्ये त्या या ठिकाणी दिलेल्या पण आहेत आणि त्या तुम्ही समजूनही घेतल्या आहेत. तर या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये जे सांगितले, तर मला असं वाटतंय की त्यांनी ऐका, वाचा आणि लक्षात ठेवा असं म्हटलंय. आता तुम्ही ऐकलेलं आहे, तुम्ही वाचण्याचाही प्रयत्न कराल. मी तुम्हाला इथे एकदा फोटो दाखवून ते पूर्ण एकदा पुन्हा वाचून घेणार आहे आणि मग तुम्ही माझ्यासोबत वाचा, लक्षात ठेवा. आणि वाचून काय करायचं आहे, तुमच्याकडे पुस्तकं आहे तर गृहपाठ एक तुम्हाला यावर देते मी, की हे जे 8 तुम्हाला स्ट्रिप्स दिसत आहेत, दीज ऑल थिंग्स आर very important things. So you should note down these all things in your notebook and give it a beautiful topic. त्याला एक टॉपिक असं द्या, the things we should follow for good health and hygiene. काय म्हणून लिहायचं तुम्ही हे हेडिंग लिहा आणि त्या हेडिंग खाली ही 8ही वाक्य तुम्ही लिहून घ्या. त्याला हेडिंग फक्त असं द्या गृहपाठाला, the things we should follow for good health and hygiene. The things we should follow for good health and hygiene. हे हेडिंग लिहून त्या हेडिंगच्या खाली हे 8ही वाक्य सुंदर हस्ताक्षरामध्ये एक एक ओ सोडून तुम्ही लिहून घ्यायची आहे. This is your today's task. Understood? So all of you will write, all of you will note down these all 8 sentences in your notebook and you should learn these all sentences with good meaning. And see, next one, last activity which is given here on this page is page number 59. One more activity is given here. Write good health and hygiene messages on big sheets of paper and hold an exhibition in your classroom. आता शाळा सुरू झाल्यानंतर त्याचं एक्झिबिशन भरवता येईल. काय सांगितलेले पहा, आरोग्य व स्वच्छता यांविषयी संदेश इंग्रजीतून, याविषयी संदेश इंग्रजीतून मोठ्या कागदावर लिहा व तुमच्या वर्गात त्याचे प्रदर्शन भरवा. मोठ्या कागदावर
सुंदर असे मेसेजेस लिहायचे आणि त्याचं एक प्रदर्शन तुम्ही भरवा तुमच्या वर्गामध्ये, असं त्यांनी सांगितलेले. तर आपण आता इथे 2 ते 3 दिलेले आहेत, ते मी वाचून घेते. त्याच्या व्यतिरिक्त एक 4-5 मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. आणि मग ते तुम्ही काय करायचे आहेत, तुमच्या वहीत लिहून घ्या आणि तुम्ही तुमच्या मनाने अजून काही 1-2-4 तयार करा. आणि तयार केल्यानंतर ती एक 10-15 होतील आणि मग ती सगळी एकत्रित तुमच्या वहीमध्ये राहतील. आणि मग तुम्ही ती काय करायची आहे, तुमच्या मोठ्या चार्ट पेपरवरती लिहून काढायची आहे. आणि जेव्हा शाळा सुरू होईल जेव्हा तेव्हा तुम्हाला ती शाळेत नेऊन तुमच्या विषय शिक्षकांना ती दाखवता येतील, तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवता येतील. त्यांना जर ते तुमच्या हस्ताक्षर सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं ते आवडलं तर निश्चितपणे ते तुमच्या वर्गामध्ये ते चार्ट लावतील. आवडणार की नाही तुम्हाला? ओके, सो सी हिअर. फर्स्ट वन काय सांगितलेलं आहे, इथं जे दिले ते आपण आधी पाहूया. ईट वेल. छोटे छोटे 2-2, 3-3 शब्दांचे सुद्धा तुम्ही करू शकता. मेसेज म्हणजे खूप मोठमोठे मेसेज करायचे असं नाही. आता तुम्ही तुमच्या परीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. पहिलं ते इथं दिलेलं आहे ईट वेल. सेकंड वन इज गिवन ईट ॲट रेग्युलर टाइम्स. ओके, जे आपण यातून शिकलो तेच. फर्स्ट वन इज ईट वेल, सेकंड वन इज ईट ॲट रेग्युलर टाइम्स, थर्ड वन इज wear clean clothes. Wear clean clothes. See next one. Next one is be clean, be healthy. आता हे मी तुमच्यासाठी तयार केलेले आहेत किंवा तुमच्यासाठी मी सांगते काही उदाहरणं. तर तुम्ही याच्या व्यतिरिक्तही काही नंतर तयार करू शकता. पहा, बी क्लीन, बी हेल्दी. स्वच्छ राहा, तंदुरुस्त राहा. जर आपल्याला तंदुरुस्त राहायचंय तर स्वच्छ राहणं गरजेचं आहे, बरोबर. सी सेकंड, फॉलो क्लीनलीनेस टू किल टुमॉरोज डिसीज. फॉलो क्लीनलीनेस, स्वच्छतेचे नियम पाळा. कशासाठी? तर टुमॉरो म्हणजे उद्याच्या आजारांना जर तुम्हाला आमंत्रण द्यायचं नसेल, उद्याच्या आजारांना जर तुम्हाला थांबवायचं असेल, त्यांना जर मारायचं असेल, तर आजच तुम्ही स्वच्छतेचे नियम पाळायचे. तर तुम्हाला उद्या कुठल्याही प्रकारच्या आजारांना तोंड द्यायची वेळ येणार नाही, असा याचा अर्थ होतो. का फॉलो क्लीनलीनेस टू किल टुमॉरोज डिझीज. डिझीज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार. सी थर्ड वन, ट्रू वेल्थ. तुम्ही हे ऐकलं असेल, आता हे नवीन आहे, तुम्हाला सांगते मी. ट्रू वेल्थ इज हेल्थ. ट्रू वेल्थ इज हेल्थ याचा अर्थ काय? ट्रू म्हणजे खरं, वेल्थ म्हणजे संपत्ती, खरी संपत्ती. आपली खरी संपत्ती जर काही असेल तर ते काय आहे? ते आहे आपलं हेल्थ. आपलं हेल्थ म्हणजे आपलं आरोग्य. आपलं आरोग्य हीच आपल्यासाठी खरी संपत्ती आहे. आता तुम्ही याच प्रकारची एक जुनं सुविचार ऐकला असेल, हेल्थ इज वेल्थ. आरोग्य म्हणजेच आरोग्य हीच आपली संपत्ती. तर त्याच्यामध्येच थोडंसं मॉडिफाय करून काय सांगितलेलं आहे? ट्रू वेल्थ इज हेल्थ. अंडरस्टूड? सी नेक्स्ट, फिफ्थ वन, लास्ट वन. वॉशिंग हँड्स मेक्स लाईफ सेफ. वॉशिंग हँड्स मेक्स लाईफ सेफ. वॉशिंग हँड्स मेक्स लाईफ सेफ. आता ही गोष्ट तर कोरोना पिरियड मध्ये खूपच महत्वाची आहे. आपण वारंवार जर आपले हात स्वच्छ ठेवले तर कुठल्याही प्रकारचा जंतू संसर्गापासून आपण आपल्या शरीराचं रक्षण करू शकतो. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो वी शुड क्लीन अवर हँड्स टाइम टू टाइम. दॅट्स वाय वी कॅन सेव्ह अवर लाईफ. अंडरस्टूड? सो यू ऑल ऑफ यू गॉट इट नाईसली. इथे 3 दिलेले आहेत आणि मी तुम्हाला काही 5 सांगितलेले आहेत. म्हणजे 8 मेसेजेस तुमच्या जवळ आज आहेत आणि तुम्ही एक 5-6 तयार करा किंवा 2-3 तयार करा आणि हे सर्व मेसेजेस तुमच्या वहीमध्ये एकत्रित ठेवा. गॉट इट? येस, व्हेरी गुड. तर आता मी तुम्हाला जे सांगितलं की हे एकदा वाचून घेते. 8 वाक्य पुन्हा एकदा फास्ट वाचते. यू जस्ट listen carefully and keep your finger on the word and just repeat with me. First one is there. See, our body is so wonderful, we must take care of our body. Our body is so wonderful, we must take care of our body. Second, we should eat well at regular times. We should eat well at regular times. Third one, we should eat fruits and vegetables. We should eat fruits and vegetables. Fourth one, we should drink enough water. We should drink enough water. Last one, we should take enough exercise.
We should take enough exercise. Sixth one, we should get enough sleep. We should get enough sleep. 7, we should keep our body and hair clean. 8, 10 वाक्य दिलेली तिथे मला 8च वाटले सॉरी. We should cut our nails regularly. We should cut our nails regularly. 9th, we should cover our mouth when we cough and sneeze. Last one, we should wear clean clothes every day. We should wear clean clothes every day. Got it? Understood? आजचे जे 2 टास्क तुम्हाला दिले ते तुम्ही करणार आहात नाइसली. You will write these all things in your notebook, and you should and you also make chart of these messages also, I think. And so all of you got it? Understood? Thank you.